सामाजिक भानाच्या दिवाळीचं मर्म उलगडण्यासाठी सांगड संस्थेचे आयोजक आणि अभिनेते नंदू माधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नंदूजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समाजसेवकांच्या विचारमंथनामधून सांगडनं यावेळेला ही सामाजिक भान जपणारी दिवाळी साजरी केली. या मुद्द्याकडे आपण येणार आहोत, पण त्या अगोदर मला एक सांगा की आजच्या घडीला अनेक विचारांची माणसं म्हणजे वेगवेगळ्या विचारधारांची माणसं त्यांना एकत्र जमवून एखादी संस्था तयार करणं किंवा त्यांना एकत्र जमवणं ही मुळात मोठी कर्मकठीण गोष्ट आहे. आपण मात्र सांगडच्या माध्यमातून ते साधलं. तर ही सांगड आपण नेमकी कशी घातली? सर्वप्रथम आधी दर्शकांना नमस्कार आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दर्शकांचं अभिनंदन यासाठी सुरुवातीला करतो की या 2-3 वर्षामध्ये आपण जर प्रदूषणाचा आलेख बघितला तर तो खूप कमी होताना दिसतोय आणि खूप कमी फटाके वाजताना दिसत आहेत. म्हणून सगळ्या दर्शकांचं सुरुवातीला अभिनंदन. मला वाटतं की हाच जो बदल आहे समाजामध्ये जो घडत असतो, जो आपल्याला नेहमी मला वाटतं ह्या दूरदर्शन माध्यमातून ते लोकांनी जास्तीत जास्त ऐकलं आणि त्याच्यानुसार ते फॉलो झाले. तर असाच हा एक उपक्रम आहे की जो सांगड घालायची आहे सगळ्यांवरती. अर्थात खूप ठिकाणी असं विचारलं गेलं की सांगड हे नवीनच आता काय सुरू झालेलं आहे, हा तुझा काय प्रकल्प आहे? हा काय केवळ ह्या 2-3 वर्षामध्ये माझा विचार करून झालेला बदल नाही आहे. तर याला 25 वर्षाची आपल्याला इतिहास असतो त्याला. की मी औरंगाबादमध्ये राहत असताना ज्यावेळेस देवीदास तुळजापूरकर, सुरेंद्र जोंधळे, राम दुतोंडे, डॉक्टर सुहास जेवळीकर यासारखी मंडळी आमची सिनियर मंडळी आजूबाजूला होती. ते सामाजिक भान असणारे होते. त्या पद्धतीचं मग त्यावेळेस मी नाटक करायला लागलो आणि नाटक शिकत गेलो. आणि आजूबाजूला मंगला किंवसरा, रझिया पटेल झालंच तर शांताराम पंधरे यासारखे सामाजिक वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे समाजसेवक होते. आणि त्यांचं ते बघत बघत हा सांगड आत्ता इथपर्यंत येतो. तो माझ्या मतातली फक्त ती खतखत आत्ता बाहेर पडते. अच्छा. तर मला दरवेळेस असं वाटत आलेलं आहे की कुठलीही समस्या ही एक सुटी नाही आहे या समाजामध्ये. बरोबर. ती श्रद्धा असू देत, तो स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न असू देत, तो दलितांचा प्रश्न असू देत, मुस्लिमांचा असू देत, आदिवासींचा असू देत, या समाजामधली कुठलीही बाजू ही एकटी सुटी नाही आहे. बरोबर. संलग्न आहेत त्या, सगळ्या संलग्न आहेत, एकावर एक आधारित आहेत. एकावर नुसतं अंधश्रद्धा निर्मूलन झालं की काम संपणार आहे असं नाही. ते स्त्री भ्रूण हत्येला ते कारणीभूत आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या वेन्स आहेत आणि एक एक धागे आहेत, ते धागे जर एकत्र आले आणि सगळ्यांचा एक मला असं वाटतं की लसावी काढणं गरजेचं आहे. बरोबर. की प्रत्येकाला ह्या संघटनांना काय करायचंय तर परिवर्तन करायचंय. ते शांततेच्या मार्गाने करायचंय, ते लोकशाही पद्धतीनं करायचंय. इथं हिंसेला थारा नाही. अहिंसक मार्गाने जे जे काम करू इच्छितात आणि ज्या पद्धतीनं काम करू इच्छितात त्याची ही सांगड आणि त्याची ही मोठ बांधण्याचा प्रयत्न आहे. मग त्याच्यातून आता सामाजिक भानाची दिवाळी ही कल्पना कशी पुढे आली, म्हणजे तिचं उद्दिष्ट काय नेमकं? आता सामाजिक मला असं वाटतं की कुठलाही सण, कुठलाही अटेम्प्ट म्हणजे तुम्ही गाणं म्हणा, तुम्ही नाटक करा, तुम्ही कथा लिहा, याला सामाजिक भानच असावं लागतं. ते समाजाचंच तुम्ही घेणं देणं आहात. म्हणजे एक नुसतीच एकमेकांच्या जातीचा आदर, एकमेकांच्या धर्मांचा आदर एवढंच नाही, तर इथल्या प्राणी मात्र, इथल्या कीटकांचं आपलं सुद्धा संबंध आहे असं मला सदैव वाटत आलेलं आहे. बरोबर. त्यामुळं सण साजरा करत असताना केवळ माझ्या घरामध्ये काय आहे, माझ्या आजूबाजूला काय एवढं नाही, तर पल्याड जाऊन कोण उपाशी झोपलेत का, कोणाकडे दिवे नाही आहेत का, कोणाकडे अंधार आहे का, तर याचा विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मी माझी इथे वीज वापरतो आहे, मी माझा इथे प्रकाश पाडतोय, पण अंधारामध्ये उपाशी जगणारी बाळं किती आहेत, ती माणसं किती आहेत, त्यातला आपला कोणीतरी आहे का, कुठल्या ना कुठल्या नात्यात असेल, नात्यात नसेल तरी तो माणूस म्हणून जगतो आहे. बरोबर. तर त्याला आपण काही घेणं देणं लागतो की नाही. मग बाबूराव बागलांची कथा आम्ही कधी वाचली का परत? अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कधी वाचतोय का? किंवा महात्मा फुलेंचा आम्ही तो उतारा याच्यामध्ये केला होता. झालंच तर आमच्या संभाजी भगत जो पाड्यावर वस्त्या वस्त्यात जाऊन लोकांना जे पोवाडे आणि जे गाण्यातनं प्रबोधन करतो, तर अशा पद्धतीच्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या आणि जी की माणसाला जगण्याचं भान शिकवत आहे. आपण काय जगलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, कशा पद्धतीनं लोकांशी रिलेट झालं पाहिजे. तर त्यामुळे सामाजिक भान असलेली ही दिवाळी आणि ती प्रत्येकाची असायला. बरोबर. बरोबर. नेमकं कोणतं सूत्र याच्यामधून पुढे आलं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे या सामाजिक भानाच्या दिवाळीतून? एक तर मुळामध्ये सांगडचं सूत्र मी सांगतोय की सांगडची ही कल्पना मांडल्यानंतर खरं तर महाराष्ट्रामधनं खूप लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि मागचं आमचं संमेलन जे 7 आणि 8 मेला जे झालं होतं, तर त्याच्यामध्ये विविध म्हणजे नागपूर, कोल्हापूर, सांगली असेल, जळगाव असेल, कोकण असेल, रायगड या सगळ्या भागातले वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट आणि वेगळ्या संस्थांची माणसं आली होती आणि त्यांच्यातनं ते घुसळण जी झाली. मी असं म्हटलं की एका संमेलनातनं, एका त्या दिवाळीतनं काही साध्य होणार नाही, हे सातत्य असलं पाहिजे. बरोबर. जर म्हणजे एक
4-5 वर्षाचा 3 वर्षाचा कमीत कमी आपण जर याची मांडणी केली तर त्यातनं पुढे त्या घुसळणीतनं निघेल, मग ते सगळे संस्था आणि सगळे समाजसेवक ठरवतील. तो काही मी नंदुमाधव ठरवणार कोणी. बरोबर. तर ती कल्पना घेऊन आम्ही ज्यावेळेस संमेलन केलं, त्याच्यानंतर मग आता जळगावमध्ये सांगड संमेलन भरणार आहे की जे उत्तर महाराष्ट्र आणि त्यातले 3-4 जे जिल्हे आहेत त्यात तिकडे शंभू पाटील, प्रतिभा कधी भरते शिंदे, त्यांचं डिसेंबर जानेवारी असं त्यांचं प्लॅन करणं चालू आहे. येत्या डिसेंबर. हा, येत्या डिसेंबरमध्ये सोनाळकर गुरुजी आणि वासंती दिघे अशी तिकडची मंडळी. शिवाय कोकणामध्ये सुनीता गांधी आणि राजन इंदुलकर यांनी आणि डॉक्टर हिम्मतराव वावस्कर ते बाविस्कर, तर त्यांच्या ग्रुपनं असं ठरवलं की त्या जिल्ह्यातल्या एक 3-4 जिल्ह्यातनं समाजसेवक एकत्र येतील. हे पॉकेट संमेलन पुढची केली जाते. आणि मग परत एक वार्षिक संमेलन असेल. परत पॉकेट संमेलन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदा प्रत्येक संस्थांच्या अडचणी, प्रत्येक संस्थांची एकमेकांशी काय नाती आहेत हे तरी कळत चालते. आणि खरं तर ही काय ठरवेल की याच्यातनं काय होणार आहे. सतत हे मंथन होत राहील या निमित्तानं सतत, कारण की आता आपण फार त्याच्या खूप लांब चालू आहे असं मला सदैव वाटलं की याचा विचार ह्या जसं की मला 80चं आणि 60 ते 80चं ही जी 2 दशकं आहेत, तर त्या 2 दशकामध्ये अख्ख्या नाटक असू देत, संगीत असू देत, प्रत्येक ठिकाणी घुसळण चालली होती. प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिस्ट लोक होते. नुसतं असं नव्हतं की एक युक्रांसारखी संघटना काम करते किंवा अजून दुसरी कुठली तरी, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापली लोक कामं करत होती आणि ते एकमेकांच्या संबंधित होते. बरोबर. आणि मला असं नट म्हणून असं वाटलं की जो या संबंधी नेहमी दखल घेतो, म्हणजे नसीरुद्दीन शाह असू देत, ते डॉक्टर लागू असू देत, दिळूभाऊ असू देत, किंवा तुमची स्मिता पाटील, शबाना आझमी, सशक्त नट, सशक्त लेखक तेंडुलकरांसारखे हे सामाजिक भान असल्यानंतरच तयार होतात. आणि ते मला वाटतं की सांगण्या हा चांगलाच उपक्रम राबवला. तसं तुम्हाला आता काय वाटतं, म्हणजे राज्यभरामध्ये, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांनी कशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी? नाही, मी तर ते ह्या दिवाळीचं आमचं सांगणंच ते होतं की आपण जी आनंद आपण साजरा करतो आहोत तो केवळ आपल्या एकट्याचा आनंद कधीच होऊ शकत नाही. बरोबर. तो आपल्या समाजाचा असतो, तो आपल्या आजूबाजूच्या वस्तीचा असतो, माणसांचा असतो, इथल्या प्रत्येक माझ्या कर्मचाऱ्याचा आणि मला मदत करणाऱ्या माणसांचा असतो. आम्ही एकमेकांवर सगळेजण अवलंबून आहोत. तर त्याचं भान ठेवणं, त्या उपेक्षित माणसाचं भान ठेवणं, कारण की फक्त एक काय आपण 30-40% हा समाज जो मध्यमवर्गीय आहे तेवढ्या याच्यावरच फक्त आपण फोकस करतो. तर त्याच्या पल्याडची काही माणसं आहेत, त्याच्या पल्याड जगायला मिळतंय का नाही, त्याच्या पल्याड खायला मिळतंय की नाही, पाणी मिळतंय की नाही, याचे प्रश्न आहेत. तर त्याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. नंदूजी, मूळचे तुम्ही अभिनेते, आता तुम्ही निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा शिरलेला आहात, लघुचित्रपट काढलेले आहेत, आणि एकंदर दिसतं तुमच्या या प्रवासामध्ये की तुम्ही खरोखर खूप सामाजिक भान जपता. तर ही जी प्रवृत्ती तुमच्यामध्ये जी आलेली आहे सामाजिक भान जपण्याची, ही कुठून आली आहे नेमकी, म्हणजे प्रेरणा काय त्याची? ती प्रेरणा मग सांगितली की मी औरंगाबादला शिकत असतानाच जी काही माझ्या अवतीभोवतीची मंडळी होती, आणि सुरुवातीला नाटक करत असताना आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की म्हणजे की नाटकं कशी असावीत. किंवा त्यावेळेस बादल सरकारांचं काय पथ म्हणजे स्ट्रीट थिएटर चाललं होतं. तर आम्हाला हबीब तन्वीर आम्हाला सांगितलं जातं किंवा सफदर आझमी सांगितले जात होते. तर ही माणसं थिएटरकडे कसं बघतायत, तर ते आम्हाला कळल्यानंतर मग आम्ही फक्त प्रोसेने मार्चमधलं थिएटर नाही आहे, आम्ही पहिलं नाटक म्हणजे मराठवाड्यातलं मला वाटतं पथनाट्यच आम्ही पहिलं पथनाट्य सादर केलं की जे रस्त्यावर उतरलो होतो आम्ही. आणि रस्त्यावर उभे राहून आम्ही समाजाचे प्रश्न समाजाबरोबर वाटाघाटी करत, त्यांच्याशी बोलत, त्यांच्या रिमार्क्स घेत, कारण की रस्त्यावरचा लेमॅन जो आहे तो पटकन काहीतरी कॉमेंट पास करतो आमच्या एखाद्या कॅरेक्टरवर, तर तो त्यात इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. तर हे थिएटर तिथपर्यंत जाऊन पोहोचवण्याचं जे काही हे होतं ते आमची मित्रमंडळी आणि हे जे काही सामाजिक कार्यकर्त्यांचा जो प्रभाव आमच्यावर होता त्यातनं ते घडलं. आणि मग ते आता तुम्ही जसं म्हणाल की आकडासारखी एक लघुपट, मी काही निर्मिती किंवा मी दिग्दर्शक नाही, तो माझा काही फार मोठा पिंड नाही. एखादी गोष्ट आवडली तर तेवढी मी फक्त करू शकेन, कारण दिग्दर्शक हा माझा मूळ पिंड नाही. पण जर माझ्या मोकळेपणामध्ये मी तो घेतलेला श्वास होता ते हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच्या आधी मी खूप मोकळा होतो, तर काय करायचं, बाकी काही उपद्व्याप करण्यापेक्षा असं काहीतरी करू की जिथे विजेचे प्रश्न आहेत, म्हणून त्या विजेच्या प्रश्नावर तो लघुपट तयार केला होता. सध्या दिवाळी सुरू आहे, लहानपणच्या तुमच्या दिवाळीच्या काय आठवणी आहेत, म्हणजे लहानपणी साजरी केलेली दिवाळी आणि आता तुम्ही साजरी करत असाल दिवाळी, त्याच्यामध्ये काही फरक पडलाय का आतापर्यंत? हो, निश्चित फरक तर पडलेला आहे, कारण की त्यावेळेस ते एक भावुकता होती सगळ्याच मला, म्हणजे आता मला काय ती दृष्टी नसेल, मी लहान असेल म्हणून, पण मला भावुक जग त्यावेळेस वाटत होतं. कायतलं घरातलं वातावरण तसं असेल, पण तरीही त्याच्यात मला हे सांगितलं जात होतं की त्या किल्ले आम्ही बांधत होतो. दिवाळी आली की आमच्याकडे किल्ले बांधण्याची प्रथा असायची. मग त्या किल्ल्याचा इतिहास सांगितला जात होता
की ह्या किल्ल्यात कोणी काय केलं, ह्या किल्ल्यावर कुठे स्वारी झाली होती, आणि मग त्याची वर्णनं आम्ही आमच्या घरामध्ये, आमचा चौक होता त्यामध्ये किल्ला बांधला जायचा. मग जी काही शेजारी बाजारांची आमची मित्रमंडळी होती, सवंगडी सगळे एकत्र ते एकत्र जमायचे. मग त्या किल्ल्यावर वर्णन आमच्या घरात सांगितली जायची. तर मला वाटतं तेही सामाजिक भानच असावं की कशा पद्धतीने आपण लढायला सज्ज झाला पाहिजे, किंवा इतिहास काय आहे. कुठेतरी ते लहानपणापासून होतं. नक्कीच नक्की. ते आमच्या दिवाळीची काही एखादी खास आठवण सांगू शकाल का तुम्ही? आठवण म्हणजे माझ्या ह्याच होत खरं तर, म्हणजे एक तर ते परत की हातामध्ये तुम्ही फटाका घेतलाय आणि तो हातात फुटणं, आणि माझी जी काही बोटं जळाली होती, आणि त्याच्यानंतर मग मला हॉस्पिटल डॉक्टरकडे घेऊन धावपळीने गेले. आणि तो प्रसंग मला आजही लहानपणचा आठवतो. सगळ्या मुलांना, लहान मुलांना तर नक्कीच सांगावं लागेल, हातात फटाके घेऊ नका, माझे हात पडले, तुमचे पळू देऊ नका. बरोबर. मगाशी तुम्ही काही उपक्रमांचा उल्लेख केलात सांगडच्या पुढच्या, आणखीन काही सांगता येतील का उपक्रम? आणखीन काही तुमचा म्हणजे विचार काय आहे? प्रत्यक्ष येणारा उपक्रम असा नव्हे, पण आणखी तुमचा काय विचार आहे म्हणजे भविष्यात? हा, नाही, भविष्यात माझा हाच विचार आहे की हे खरं तर मी एकटा नंदू माधव म्हणून आहे, आता मी नंदू माधव म्हणून एकटा खरं तर बोलतो आहे, पण माझ्याबरोबर साथीला आता काम करणारी इतकी मंडळी आहेत की म्हणजे युवराज मोहिते आहे, शफात खान आहे, परेश मुकाशी, नागपूरची रुबिना पटेल, सीमा मुसळे, सीमा गांधी, झालंच तर आमचा जळगावचा शंभू पाटील, प्रतिभा शिंदे, ही सगळी मंडळी त्यामध्ये काम करतात. मी फक्त आता त्यांच्या वतीनं हे बोलतो आहे. कदाचित त्याच्यानंतरचा सांगडचा प्रतिनिधी हा वेगळा इथं आलेला असेल आणि तो तुम्हाला सांगत असेल. तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ व्हावी की जेणेकरून याची गरज कारण की असे आधी हे केले गेले होते प्रयत्न. गंबा सरदारांच्या काळामध्ये असा प्रयत्न झाला होता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी 90च्या 95च्या आसपास असा प्रयत्न केला होता. बाबा आढावांचा झाला होता. तर ते फारसे काही कारणांनी टिकले, काही टिकले नाहीत, असं त्याच्यावर झाली चर्चा झाली. पण ही काळाची गरज आहे का? खरं तर हे आता काय ठरवेल. मी हे 3-4 वर्षाची वाट बघतो. नक्कीच तुमच्या या उपक्रमांना आणि तुमच्या सांगड्या संस्थेला आमच्या मनापासून खूप शुभेच्छा. तुम्ही आज इकडे आलात आणि दीपावलीची सामाजिक कक्षा रुंदावलीत असं मी म्हणेन. तर तुम्ही आज आलात इकडे, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल तुमचे आभार. नक्की. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.